हॅलो स्टुडंट्स, आपला 5th चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे इमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस. त्याच्यामध्ये आपलं मागच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं आहे पहिले आपण ते बघूया. मागच्या लेक्चरमध्ये आपण BPO हा कन्सेप्ट अभ्यास केला आहे. BPO काय आहे? ही BPO ही एक व्यवसाय पद्धत आहे ज्यामध्ये एखादी संस्था दुसऱ्या कंपनीला एखादे काम करण्यासाठी नियुक्त करते आणि ज्यामध्ये नियुक्त करणाऱ्या संस्थेचा स्वतःचा व्यवसाय यशस्वीरित्या चालवणे आवश्यक असते. हे काय BPOचा अर्थ. त्याच्यानंतर आपण त्याचे फायदे पाहिले होते, तोटे पाहिले होते. फायदे कोणते कोणते? उत्पादनात वाढ म्हणजे इन्क्रीमेंट इन द प्रोडक्शन. त्याच्यानंतर पर्याप्त वापर म्हणजे जे आपण संसाधन आहे योग्य त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर किमतीत घट म्हणजे रिडक्शन इन प्राईस अँड इन्क्रीमेंट इन प्रोडक्शन अँड प्रॉफिट. परत त्याच्यानंतर सुधारित मानवी स्तोत्रामध्ये वाढ होणे. हा काय? ह्याच्यामध्ये बाह्य सेवामुळे काय होतं? कंपनीला कमीत कमी प्रशिक्षित आणि कुशल कामगार मिळतात. कमी किमतीत त्यांना जे स्किलफुल लेबर्स असतात त्यांना भरपूर फायदा होतो. परत आपण काय पाहिलं होतं? BPAचे तोटे पाहिले होते. BPAचे तोटे कोणते कोणते होते? संज्ञापन समस्या. कमी दर्जाच्या संसाधनामुळे ग्राहक व सेवा पुरविणाऱ्या कंपनी याच्यातील संवेदमध्ये दर निर्माण होऊ शकते आणि तसं गैरसमज व चुकीचा संदेश पोचवला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये जे थर्ड पार्टी इन्व्हॉल्व असते जे आपल्या बिझनेसशी रिलेटेड नसते त्याच्यामुळे काय होतं? त्याचा मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होऊ शकते. कामाच्या वेगवेगळ्या वेळी, भिन्न वेळ क्षेत्र. आणि तिसरा तोटा आपण पाहिला होता नियंत्रणाचा अभाव म्हणजे संप्रेषणातील चुका, भिन्न वेळ क्षेत्रामुळे ग्राहक कंपनीचे प्रकल्पवरील नियंत्रण जाऊ शकते. तर त्याच्यानंतर आपण दुसरा नवीन कन्सेप्ट पाहिलं होतं ते म्हणजे KPO नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग. KPO म्हणजे काय? KPO म्हणजे ज्ञान आणि माहितीशी संबंधित कार्य त्रयस्थ पक्षाचे सेवा प्रत्यादाकडे आपले वतीने करण्यास देणे. म्हणजे KPO हा BPOचाच उपविभाग आहे आणि ज्यामध्ये सेवा पुरवण्यात त्याच क्षमतेतील व्यवसाय संबंधीची सर्व कार्य तसेच तंत्राच्या सेवा पुरविण्याचे नियुक्त केले जातो. त्याच्यानंतर आपण त्याची व्याख्या पाहिली. KPO हे विशिष्ट क्षेत्रातील संबंधित व्यवसायातील प्रगत माहितीचे बाह्य सेवा देण्याचे कार्य करते. मग त्याच्यानंतर आपण त्याचे फायदे पाहिले होते. ग्राहकांना कमी किमतीत व्यावसायिक सेवा मिळतात. व्यावसायिक संस्था म्हणजे KPO सेवा पुरवण्याचे संस्थेकडून कुशल कर्मचाऱ्यांना घेऊ शकतात. अत्यंत महत्त्वाची अंतिम सेवा कमी खर्चात प्रदान केल्या जातात. परत मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे ह्युमन राईट्स मॅनेजमेंट आणि वेळ व्यवस्थापन कालावधीत लवचिकता प्रदान करते. हे झाले आपले फायदे. आणि मग आपण पाहिले होते KPOचे तोटे. तोटे कोणते कोणते होते? संस्थेचे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. परत कामाची गुणवत्ता आणि कर्मचाऱ्यांची स्वभाववृत्ती यांची खात्री दिली जाऊ शकत नाही. परत KPOचे वेळखाऊ आहे. हे काय? वेळखाऊ होतं आणि त्वरित निकाल पाहिजे असणाऱ्या कंपन्या त्वरित निराकरण देऊ शकत नाही. कायदेशीर भाषिक सांस्कृतिक अडथळ्यामुळे भागीदारामध्ये योग्य संवादाचा अभावामुळे गुंतागुंत होऊ शकते आणि भाषाच्या अडथळ्यामुळे संवाद कमी होतो. आज आपण नवीन कन्सेप्ट सुरू करत आहोत ते म्हणजे लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग. त्याला आपण म्हणतो LPO. LPO म्हणजे काय? LPO इज अ टाईप ऑफ अ KPO. हा पण कुणाचा प्रकार आहे? KPOचा प्रकार आहे. हे दॅट इज अ स्पेसिफिक ऑफ अ लीगल सर्व्हिसेस रँगिंग फ्रॉम ड्राफ्टिंग लीगल डॉक्युमेंट्स. सांगितलं आहे LPO हा KPOचा एक प्रकार आहे जो कायदेशीर सेवांसाठी जसे कायदेशीर कागदपत्रे तयार करणे, कायदेशीर संशोधन करणे, सल्ला देणे इत्यादीसाठी महत्त्वपूर्ण आहे. कायदेशीर संस्थेतील कार्याचा सराव करण्याशी संबंधित सेवा म्हणजे LPO किंवा अशी संस्था जी बाहेरून त्रयस्थ व्यक्तीकडून कायदेशीर सेवा कंपनीला देते. LPO ही एक असे कार्य आहे ज्यामध्ये अंतर्गत कायदेशीर विभाग किंवा संस्था असतात किंवा अशा क्षेत्रात कमीत कमी खर्च करता येईल अशा प्रकारासाठी आउटसोर्सिंग केले जाते. म्हणजे आता आपण आपल्याला जे बिल्स टॅक्स पे करायचे असतात, परत त्याच्यावर काही सजेशन्स पाहिजे असतात, तर हे काम कोण करतो? लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे LPO.
ही अशी कार्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये अंतर्गत कायदेशीर विभाग किंवा संस्था असते किंवा अशा क्षेत्रात कमीत कमी खर्च करता येईल अशा प्रकारासाठी आउटसोर्सिंग केले जाते. फॉर एक्झाम्पल अमेरिका किंवा युरोपसारख्या देशांना भारतात कायदेशीर काम केले आहे आणि इथे कमी खर्चात ते केले जाते. आणि LPO हा अलीकडच्या वर्षात उद्योगाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून वेगाने वाढत आहे. LPO हे वर पाहता एक शोध माध्यम आहे. LPO हे BPO मधून आला आहे, परंतु प्रक्रिया हा शब्द प्रमाणबद्ध उपयुक्त वस्तू हुबेहूब प्रकृती करण्यास सोपे हे अल्पज्ञानाशिवाय सुद्धा करता येते. असा LPO हे काय वर पाहता एक शोध माध्यम आहे आणि LPO हे काय BPO मधूनच आला आहे, परंतु प्रक्रिया हा शब्द प्रमाणबद्ध उपयुक्त वस्तू हुबेहूब प्रकृती करण्यास सोपे जे अल्पज्ञानाशिवाय सुद्धा करता येते असं होतो. आणि बघूया ह्याचा अर्थ. गेल्या काही वर्षात भारतात कायदेशीर आउटसोर्सिंगला प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. दस्तऐवज, पुरावालोकन, कायदेशीर संशोधन आणि लेखन टिप्पण, मसुदा इत्यादी सारख्या सेवा तयार करण्यात यामुळे यश आले आहे. ठीक आहे. आणि ह्या ऑर्गनायझेशनमुळे काय झालं आहे, भारतात कायदेशीर आउटसोर्सिंग प्रचंड पाठिंबा मिळाला आहे, खूपसा सपोर्ट भेटला आहे. आणि दस्तऐवज, पुरावालोकन, कायदेशीर संशोधन आणि रिसर्च आणि लेखन टिप्पण, मसुदा इत्यादी सारख्या सेवा तयार करण्यात यामुळे यश आले आहे. मीन्स इट हॅज अचीव अँड सक्सेस इन इट्स फील्ड. आता आपण ह्याचे फायदे बघणार आहोत. LPOचे फायदे कोणते कोणते आहेत ते बघूया. कायदेविषयक सेवांच्या पूर्तता. ज्यावेळी बाह्य सेवा संस्थाकडून केली जाते त्यावेळी संस्थेचे खर्चात मोठी बचत होते. ठीक आहे, खर्चात मोठी बचत होते, हा एक फायदा आहे. दुसरा, संस्थेबाहेरील परंतु त्या क्षेत्रातील बुद्धिमान व्यक्तीकडून कायदेशीर प्रक्रिया सल्ला संस्था घेऊ शकते. तिसरा पॉईंट आहे, संघटनेतील कर्मचारी व संघटनेबाहेरील बुद्धिमान व्यक्तींचे समन्वयाने ग्राहकांच्या अपेक्षांना न्याय देण्याची संस्था प्रयत्न करते. त्याचप्रमाणे मनुष्यबळाची लवचिक मागणी व उपलब्धतेनुसार संस्था खर्चात बचत होते. नेक्स्ट पॉईंट, त्याचे तोटे. LPOचे तोटे आपण बघणार आहोत. तोटे कोणते कोणते आहेत तर पहिला आहे, जेव्हा कायदेविषयक सेवा या बाह्य सेवा संस्थांकडून पुरवल्या जातात त्यावेळी संबंधित माहितीची गोपनीयता धोक्यात येते. मीन्स इट इज अन इश्यू ऑफ अन सिक्रेसी. म्हणजे जी बिझनेसची सिक्रेसी असते, जेव्हा आपण थर्ड पार्टीला आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करतो तर ही सिक्रेसी दूर होऊन जाते. आणि जेव्हा हे आपण पेपरवर्क करतो, LPO म्हणजे काय, BPO म्हणजे काय, बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंग, त्याच्यामुळे आपण काय करतो, थर्ड पार्टीला इन्व्हॉल्व करतो. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, LPO म्हणजे लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग. ह्याच्यामध्ये गोपनीयतेचे भरपूर इश्यूज होतात, मीन्स इश्यूज ऑफ सिक्रेसी. बाह्य सेवा संस्थांना संबंधित कायद्यांची सखोल माहिती असतेच असे नाही. ठीक आहे. आता सगळ्यांना आपण जे थर्ड पार्टीला इन्व्हॉल्व करतोय त्याला सखोल म्हणजे डेप्थ नॉलेज ऑफ द कन्सेप्ट ही आहेच, ही कंपल्सरी नाही. आपल्याला म्हणजे सिलेक्ट करताना सुद्धा आपल्याकडनं चूक होऊ शकते आणि चूक झाल्याने परत कुणाला लॉस आहे, आपल्या बिझनेसलाच लॉस आहे. तिसरा, बाह्य सेवा देणाऱ्या संस्था व स्थानिक संस्था यांच्यात भाषा, संस्कृती, रूढी, परंपरा व समजुती यामुळे अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये काय होतं, देर विल बी प्रॉब्लेम ऑफ कल्चरल अँड लँग्वेज बॅरियर्स. लँग्वेजचे जे बॅरियर्स असू शकतात, इट डिफर्स फ्रॉम स्टेट टू स्टेट, डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट अँड सिटीज टू सिटीज. त्याच्यामुळे लँग्वेज बॅरियर्स होऊ शकतात. दुसरं, आता जसं लँग्वेज बॅरियर बनते तसं कल्चर ही बॅरियर बनू शकते. त्याच्यानंतर दॅट कुड हिंडर अ कम्युनिकेशन बिटवीन डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल टीम.
म्हणजे जे डोमेस्टिक लेवल आणि इंटरनॅशनल लेवलची टीम आहे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशनचा गॅप पडू शकतो आणि कम्युनिकेशनचा गॅप पडल्यामुळे आपल्या जे बिझनेसचे जे डिसिजन्स आहेत, जे इश्यूज आहेत ते सॉर्टिंग करायला थोडी डिफिकल्टी होती. तर हे काय पाहिले आपण, LPOचे फायदे आणि LPOचे तोटे. आता आपण काय बघणार आहोत, आपण आता फरक स्पष्ट करा म्हणजे डिस्टिंक्शन बिटवीन, हे आता आपण बघणार आहोत कन्सेप्ट. तर कोणता कोणता फरक आहे हा, ई व्यवसाय आणि परंपरागत व्यवसाय. तर त्याचा पहिला पॉईंट आहे स्थापना. आता ई व्यवसायाची स्थापना करणे फार सोपे असते, परंतु परंपरागत व्यवसायाची स्थापना ही वेळोखाऊ आणि गुंतवणुकीची प्रक्रिया आहे. परत दुसरा पॉईंट आहे स्थापनाचे खर्च. यासाठी अगदी अल्प खर्च लागतो. म्हणजे आपण जे कॅपिटल इन्व्हेस्ट करतो या बिझनेसमध्ये, तर ई व्यवसायामध्ये कशी असते, अल्प खर्च असतो आणि परंपरागत व्यवसायामध्ये काय असतं, यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलीची आवश्यकता असते. तिसरा पॉईंट आहे जोखीम. दोन्ही पक्षांमध्ये थेट संपर्क नसल्यामुळे जास्त जोखीम असू शकते आणि दोन्ही पक्षांमध्ये थेट संपर्क असल्यामुळे जोखीम कमी असते. त्याच्यानंतर व्यवसायाची व्याप्ती. ई व्यवसायाची व्याप्ती विस्तृत आहे आणि हा व्यवसाय संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे, परंतु पारंपरिक व्यवसाय विशिष्ट क्षेत्रापुरताच मर्यादित आहे, म्हणून व्याप्ती सुद्धा मर्यादित आहे. ग्राहक संवाद. ई व्यवसाय समोरासमोर परस्पर संवाद नसतो आणि पारंपरिक व्यवसायामध्ये समोरासमोर प्रत्यक्ष संवाद असतो. 6वा पॉईंट आहे भौतिक तपासणी. खरेदी करण्यापूर्वी वस्तूंची भौतिक तपासणी केली जाऊ शकत नाही. खरेदी करण्यापूर्वी वस्तूंची भौतिक तपासणी केली जाऊ शकते. आपण क्वालिटीची त्या वस्तूची आपण ते टच करून बघू शकतो, परंतु ई व्यवसायामध्ये ऑनलाईन बिझनेसमध्ये आपण हे करू शकत नाही. संसाधनावर लक्ष केंद्रित. ई व्यवसायाची संसाधनाची मागणी बाजूला लक्ष केंद्रित करतात, परंतु पारंपरिक व्यवसायाची संसाधने पुरवठा बाजूला लक्ष केंद्रित करतात. वस्तूंचे वितरण. ई व्यवसायात वस्तूंचे वितरणास वेळ लागतो, म्हणजे आपल्या हँडमध्ये त्या वस्तूला यायला वेळ लागतो, परंतु परंपरागत व्यवसायात वस्तूंचे वितरण तत्काळ होते. नेक्स्ट पॉईंट आहे वापर. तर ई व्यवसाय वेळेचा आणि पैशांचा बचत करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर पारंपरिक व्यवसायामध्ये हे प्राचीन आहे आणि अजूनही जिथे डिजिटल नेटवर्क पोचता येत नाही तिथे त्याचा वापर केला जातो आणि हे मर्यादित वेळेतच उपलब्ध असते. ठीक आहे. प्रवेश योग्यता. हे 24 तास उपलब्ध असते, परंतु हे मर्यादित वेळेतच उपलब्ध असते. परत त्याची व्याप्ती. स्कोप कसा आहे, अधिक व्यवसाय कोणत्याही अडचणीशिवाय सहज करता येतो आणि परंपरागत व्यवसायामध्ये हा प्रकारमध्ये अधिक व्यवसाय करणे कठीण होते. नेक्स्ट पॉईंट आहे आपला दुसरा फरक आपण स्पष्ट करणार आहोत, ते म्हणजे ई वाणिज्य व व्यवसाय. आता ह्याचा फरक कोणता आहे ते आपण बघूया. पहिला आहे अर्थ. ई वाणिज्यामध्ये इंटरनेटद्वारे केले जाणारे व्यावसायिक व्यवहार समाविष्ट आहेत आणि दुसरा ई व्यवसाय हा इंटरनेटवर व्यवसाय करण्याची पद्धत आहे. दुसरा आहे हे काय आहे, ई वाणिज्य काय आहे आणि ई व्यवसाय काय आहे. ई वाणिज्य हा व्यवसायाचा उपसंच आहे आणि ई व्यवसाय हा ई वाणिज्याचा मोठा संच आहे. ओके. वैशिष्ट्ये. ई वाणिज्यामध्ये फक्त उत्पादने आणि सेवेची खरेदी विक्री होते ई वाणिज्यामध्ये, आणि ई व्यवसायामध्ये काय होतं, ई व्यवसाय एक व्यापक संकल्पना आहे. बाजारपेठ सर्वेक्षण, पुरवठा साखळी आणि पुरवण्याचे व्यवस्थापन तसेच माहिती कमी वापरणे इत्यादीत समाविष्ट आहे. 5th पॉइंट आहे आपला व्यवहार.
हे B2C संदर्भात अधिक उचित आहे आणि ई व्यवसाय हे B2B व्यवहार प्रक्रियेत वापरले जाते. 6 पॉईंट आहे, कोणते नेटवर्क वापरले जाते? ई वाणिज्यामध्ये इंटरनेटचा वापर अनिवार्य आहे आणि ई व्यवसायामध्ये इंटरनेट आणि एक्सरनेटचा वापर असू शकतो. तर हे फरक आता कोणता पाहिला आपण? ई वाणिज्य आणि ई व्यवसाय. काय पाहिलं आपण? ह्याचे अर्थ पाहिले, हे काय आहे, वैशिष्ट्ये पाहिले, संकल्पना पाहिली, व्यवहार पाहिले आणि कोणते नेटवर्क वापरले जाते हे आपण पाहिले. आता आपण ज्याचा अभ्यास केला आहे त्याचा फरक आपण आता स्पष्ट करणार आहोत. ते म्हणजे कोणतं? BPO व KPO. BPO म्हणजे काय? बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग आणि KPO म्हणजे नॉलेज प्रोसेसिंग आउटसोर्सिंग. तर बघूया ह्याचे पॉइंट्स. पहिला आहे फरकाचा मुद्दा आपण बघूया. पहिला पॉइंट आहे त्यातला अर्थ म्हणजे मीनिंग. BPO म्हणजे खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी बाह्य संस्थेकडे संघटनेच्या प्राथमिक नसलेल्या कार्यासाठी आउटसोर्सिंग करणे होय. आणि KPO हा आउटसोर्सिंग एक प्रकार आहे ज्याद्वारे ज्ञान आणि माहितीशी संबंधित सर्व कार्य तृतीय पक्षांच्या सेवा प्रदात्याकडे आउटसोर्स केल्या जातात. आता नेक्स्ट पॉइंट आहे म्हणजे आपल्या फरकाचा दुसरा मुद्दा आहे गुंतागुंतीची पायरी. BPO ही एक कमी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, परंतु KPO ही जास्त गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहे. तिसरा आहे आवश्यकता. BPO ला प्रक्रिया कौशल्य आवश्यक असते, KPO ला ज्ञान कौशल्य आवश्यक असते. चौथा पॉइंट आहे कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेल्या प्रतिभा. BPO ला चांगले संभाषण कौशल्य आवश्यक आहे, परंतु KPO ला व्यावसायिक दृष्ट्या पात्र कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. लास्ट पॉइंट आहे फरकाचा 5th पॉइंट आहे लक्ष केंद्रित करणे. BPO निम्न स्तरावरील प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करते, परंतु KPO उच्च स्तरावरील प्रक्रियेत लक्ष केंद्रित करते. ठीक आहे. तर इथं आपण कोणता फरक पाहिला? BPO व KPO. तर आता आपण काय करणार आहोत? समरी करणार आहोत पूर्ण लेसनची. आपण काय काय अभ्यास केला आहे त्याचे हेड पॉइंट्सची आज आपण आता इथं स्टडी करणार आहोत. तर पहिला कन्सेप्ट आपण पाहिला होता व्यवसाय, ई व्यवसाय. ई व्यवसाय किंवा इलेक्ट्रॉनिक व्यवसाय म्हणजे इंटरनेटद्वारा व्यावसायिक व्यवहारांचे प्रशासन करणे होय. आणि ई व्यवसायातील व्यवहारांचे विविध प्रकार. कोणते कोणते प्रकार पाहिले होते आपण? बिझनेस टू बिझनेस, B2B म्हणजे व्यवसाय ते व्यवसाय. दुसरा पॉइंट आपण पाहिला होता B2C म्हणजे व्यवसाय ते ग्राहक. C2B कंझ्युमर टू बिझनेस ग्राहक ते व्यवसाय. चौथा पॉइंट आपण पाहिला होता C2C म्हणजे ग्राहक ते ग्राहक कंझ्युमर टू कंझ्युमर. B2A बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे व्यवसाय ते प्रशासन. नेक्स्ट पॉइंट आपण पाहिलं होता C2A म्हणजे ग्राहक ते प्रशासन. ई व्यवसायाचे फायदे आपण पाहिले होते. फायदे कोणते कोणते ते बघूया. पहिला सुलभ स्थापना, इझी फॉर्मेशन, कमी गुंतवणूक, लो इन्व्हेस्टमेंट, सुविधा, कन्व्हिनियन्स, वेग, स्पीड, जागतिक प्रवेश, कागद विरहित समाजाच्या दिशेने हालचाली, सरकारचा पाठिंबा, सपोर्ट ऑफ गव्हर्नमेंट, सोपे शोधन, इझी रिसर्च इझी पेमेंट. ई व्यवसायाची मर्यादा म्हणजे ई व्यवसायाचे लिमिटेशन आपण बघितले होते. ते कोणते कोणते? वैयक्तिक संबंधाचा अभाव, वितरणाची वेळ, सुरक्षा समस्या, सरकारचे हस्तक्षेप, जास्त जोखीम म्हणजे
रिस्क लेवल जी असते ती जास्त असते. सरकारचा हस्तक्षेप म्हणजे इथं गव्हर्नमेंटचा इंटरफेरन्स असतो. सुरक्षा समस्या, इश्यूज ऑफ सिक्युरिटी. वितरणाची वेळ म्हणजे आपल्यापर्यंत जे आपण जे प्रोडक्ट परचेस केलं आहे त्याच्या वितरणाला वेळ लागते. परंतु वैयक्तिक संबंधाचा अभाव, पर्सनल टच नसतं, फेस टू फेस कॉन्टॅक्ट नसतं, त्याच्यामुळे अनेक इश्यूज उत्पन्न होऊ शकतात. ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया, त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं, ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया. ऑनलाईन व्यवहारातील टप्पे, पहिले कोणतं आहे, नोंदणी, रजिस्ट्रेशन करावी लागते. मालाची मागणी नोंदविणे, परत शोधन, मग त्याच्यानंतर काय करावं लागतं, पेमेंट. शोधनाचे अनेक मार्ग, वस्तू पोचता केल्यानंतर शोधन, त्याच्यानंतर धनादेश, नेट बँकिंग, हस्तांतरण, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आणि लास्ट होता डिजिटल रोख. बाह्य सेवा म्हणजे अशी प्रक्रिया ज्यात व्यावसायिक कामे करण्याचे करार दुसऱ्याला दिला जातो. त्याच्यानंतर आपण पाहिले होते बाह्य सेवाचे फायदे, एकूण किमतीचे फायदे, उद्योजकता, रोजगार आणि निर्यात उत्तेजन, कमी मनुष्यबळ खर्च, व्यावसायिक तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेचा सेवाचा लाभ, आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर, गुंतवणूकीची आवश्यकता कमी. लास्ट पॉईंट 7 पॉईंट आहे कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ. नेक्स्ट लास्ट पॉईंट आहे ज्ञानाचे देवाणघेवाण. हे काय होते, बाह्य सेवाचे फायदे पाहिले होते. त्याच्यानंतर आपण पाहिले होते बाह्य सेवाचे तोटे. बघूया तोटे कोणते कोणते होते. ग्राहकाकडे लक्ष नाही, कारण की पर्सनल टच नसल्यामुळे आपलं ग्राहकांशी लक्ष नसतं. सुरक्षा आणि गोपनीयताचा धोका, असंतोषजनक सेवा, नैतिक समस्या, इतर तोटे, करारांची गैरसमज, संज्ञापनाचा अभाव, निकृष्ट दर्जा आणि किलबिट सेवा. त्याच्यानंतर आपण दुसरं कन्सेप्ट पाहिलं होतं BPO म्हणजे व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा. हा बाह्य सेवाचा एक उपसंच आहे ज्यात त्रयस्थ पक्षांच्या सेवा देणाऱ्या विशिष्ट व्यवसाय प्रक्रिया, कार्य आणि जबाबदाऱ्या यांच्या कारनामा असतो. तर उत्पादन वाढ, हे BPOचे फायदे कोणते, प्रोडक्शनमध्ये इन्क्रीमेंट होते, इन्क्रीज होते. कारण की ह्याच्यामध्ये काय होतं, आपण जी लेबर्स अपॉइंट करतो याच्यामध्ये हे स्किलफुल असतात, त्याच्यामुळे प्रोडक्शनचे काय होतं, वाढ होते. पर्याप्त वापर, युटिलायझेशन ऑफ द ऑप्टिमम रिसोर्सेस, म्हणजे ह्याच्यामध्ये वेस्टेजचं अवॉइडन्स होतं आणि प्रोडक्शनमध्ये वाढ होते. कॉस्टमध्ये रिडक्शन होते आणि प्रॉफिट आणि प्रोडक्शनमध्ये काय होते, वाढ होते. किमतीत घट, डिक्रीज इन द प्राईस, म्हणजे आपली जी प्राईस आहे ती कमी होते कारण की ह्याच्यामध्ये वेस्टेजला काही स्कोपच नसतं. मनुष्यबळात वाढ. त्याच्यानंतर आपण BPOचे तोटे पाहिले होते. संज्ञापन समस्या, कामाच्या वेगवेगळ्या वेळा, नियंत्रणाचा अभाव. आता KPO म्हणजे ज्ञान आणि माहितीची संबंधित कार्य त्रयस्थ पक्षांच्या सेवांना प्रत्येकाकडे असल्या वतीने करण्यास देणे. त्याच्यानंतर दर कपात, कुशल कर्मचाऱ्यांचे उपलब्ध, अर्थव्यवस्था फायदा आणि लवचिकता. परत KPOचे जोखीम तोटे आपण पाहिले होते. सुरक्षा समस्या, कामगाराची गुणवत्ता, असुरक्षितता, वेळखाऊ, संवादाचा अभाव, भाषेचा अडथळा. त्याच्यानंतर आपण पाहिले होते LPO कायदे प्रक्रिया बाह्य सेवा, त्रयस्थ व्यक्तीकडून कायदेशीर सेवा संघटनेच्या मिळवण्यासंबंधी ही संज्ञा आहे. LPOचे फायदे, खर्चात बचत, बाह्य कौशल्य संधी, लवचिकता. त्याच्यानंतर LPOची जोखीम आणि तोटे पाहिले होते, ते म्हणजे सुरक्षता व गोपनीयता आणि नैतिक मूल्यांचे संबंधित असतात. ठीक आहे, तर आज आपण 5th चॅप्टर हे कंप्लीट केलं आहे. त्याचे आपण सर्व पॉईंट्स पाहिले आहे, डिस्टिंक्शन पाहिले आहेत. त्याच्यानंतर आज आपण पूर्ण लेसनची समरी केली आहे. तर हे सर्व पॉईंट लक्षात असू द्या, हेड पॉईंट्स नीट करा, लर्न करा. एक्झाम टाईम आता हाय अलर्ट तुमचा आला आहे, चांगला अभ्यास करा, लक्ष ठेवा, व्हिडिओ बघत चला
आणि जे अभ्यास आहे ते चांगलं करा. असाइनमेंट्स जर दिले असतील तर ते बुक्समध्ये कंप्लीट करून घ्या. मागच्या व्हिडिओजमध्ये मी असाइनमेंट्स टाकले आहेत, ते चेक करून लिहून घ्या तुमच्या बुकमध्ये आणि माझ्याकडून ते बुक्स चेक करून घ्या. तर स्टुडंट्स, इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब माय चॅनल, प्लीज सबस्क्राईब इट. थँक यू स्टुडंट्स, कीप वॉचिंग माय व्हिडिओ.